आपल्याला शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले हे माहिती आहे आणि जवळ-जवळ महाराजांनी नवीन किल्ले हे साधारण 150 ते 180 च्या आसपास नवीन किल्ले बांधले. बाकीचे त्यांनी जिंकूनच घेतले होते ना. मग ते जिंकून घेतले म्हणजे ते आधी कोणीतरी बांधले असतील. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला. म्हणजे त्यांच्या जन्माच्या आधी तो किल्ला होताच हो. कोणाचा तरी. पुढं त्याच्याही मागे तुम्ही जर गेलात अगदी पहिला किल्ला कधीचा असं जर म्हणायचं झालं तर आपल्याला हरप्पा मोहेंजोदडोपर्यंत मागे जायला लागेल. ओके. कारण त्या कालखंडामध्ये जेव्हा वसाहती झाल्या, तेव्हा त्या वसाहतींना प्रोटेक्शन देण्यासाठी म्हणून तटबंदी बांधली गेली. आणि ती जी तटबंदी होती, ती म्हणजे खऱ्या अर्थाने पहिला किल्ला होता. कारण कोणताही किल्ला म्हणजे काय संरक्षणाचं प्रतीक असतं. ते त्यांनी स्वतःच्या कम्युनिटीच्या संरक्षणासाठी म्हणून ती वॉल बांधली होती. मग ती श्वापदांपासून असेल किंवा नदीचा जो काही प्रवाह आहे, त्याला पूर येतो, ते पुराचं पाणी गावात येऊ नये म्हणून बांधलेली असेल. हं. तर ही तेव्हापासून सुरुवात झाली. पण आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये जर आपण विचार केला, तर साधारणतः यादव कालखंडापासून आपल्याला त्याच्या पुढच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर किल्ले बांधणी झालेली आपल्याला दिसते. यादव कालखंडामध्ये देवगिरीचा किल्ला बांधला आपल्याला माहिती आहे. हं. त्याच्यानंतर मग त्याच वेळेला काकतीय नावाचं एक साम्राज्य होतं. तेलंगणा वगैरे या भागात म्हणजे आजचा वारंगळ तुम्हाला माहिती असेल, तर हो. वारंगळ ही त्यांची राजधानी होती. हां, काकतीय. काकतीय. हां, तसंच खालती मग शिलाहार राजांनी पन्हाळ्यासारखा किल्ला बांधलेला होता. त्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. तर हा हसन गंगू जो बहमनी होता, ह्यांनी बहमनी नावाच्या साम्राज्याची स्थापना केली. हे बहमनी साम्राज्याने दख्खनमध्ये मोठ्या प्रमाणावर सत्ता केली. 180 वर्ष राज्य केलं. त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि मग त्यांच्यातनं 5 तुकडे झाले आणि 5 वेगवेगळ्या शाह्या तयार झाल्या. आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही, इमादशाही हं. आणि यांना कंटेम्पररी म्हणजे आपलं विजयनगरचं साम्राज्य होतं. ओके.